मित्रांनो नमस्कार. माझ्यासोबत राज्याचे माजी शिक्षण मंत्री सन्माननीय वसंतरावजी कुर्के आहेत आणि आज यवतमाळ या ठिकाणी काँग्रेस कमिटीची महत्त्वाची यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची एक सृजन अभियानाच्या संदर्भाने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पागुळकर, माननीय कुर्के साहेब आणि ज्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे ते मला वाटतं छत्तीसगड राज्यातील संजयजी कपूर या ठिकाणी होते. काँग्रेसमध्ये नेहमीच एक चर्चा राहिलेली आहे की मागच्या कालखंडाचा जर एकंदर विचार केला तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल मानकर होते आणि सध्या नव्यानं जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करण्याच्या संदर्भाने काँग्रेस पक्षामध्ये हालचाली चालू आहेत सर. आणि काँग्रेसवरती मागच्या काळाचा जर आपण एकंदर विचार केला तर एक आरोप कायम झालेला आहे की घराणेशाही समोर येते असा आरोप होत आहे. आता नव्यानंच पक्षाच्या बळकटीसाठी आणि संघटन मजबूतीसाठी नवा जिल्हाध्यक्ष आपण देण्याचा प्रयत्न करताय. यावरती आपलं काय नेमकं मत आहे? लोकशाही आपण अखिल विश्वामध्ये लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. बरोबर आहे. आणि जगातल्या 119 देशांनी मान्य केलेलं आहे की सर्वोत्कृष्ट लोकशाही कोणत्या देशाची ती आहे भारत. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, लालबहादूर शास्त्री, ही मोठी मोठी राज्यकर्ती मंडळी किंवा ज्याला आपण पॉलिटिकल स्टेट्समन म्हणतो ना, पॅट्रिऑटिक स्टेट्समन, ती आपल्या देशाला लाभलेली आहे. अगदी बरोबर. त्यांचं टार्गेट फक्त लोकशाही जगली पाहिजे. लोकशाहीतला सर्वसामान्य माणूस त्याला स्वतःचं उत्थापन आणि उन्नयन करण्याची त्याला संधी मिळाली पाहिजे. त्याला लिबर्टी ऑफ थॉट, लिबर्टी ऑफ फेथ, लिबर्टी ऑफ इक्वेलिटी, ह्या अशा प्रकारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, शेजाधर्म, प्रेम, सत्य, अहिंसा, करुणा, ही सगळी प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्य ही जगली पाहिजे की ज्याच्यामुळे सामान्य माणसाला स्वातंत्र्याचा श्वास घेता आला पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून ही लोकशाही प्रक्रिया नांदत आली. काळाच्या ओघामध्ये काही राजकीय स्थित्यंतर होत असतात, ही लोकशाहीने स्वीकारलेला आहे. कुणालाही या निर्णय प्रक्रियेमध्ये मतांच्या भरोशावर राज्यकर्ता बनता येतं. काळाच्या ओघामध्ये काही दिवसांच्या, काही वर्षांच्या कालावधीमध्ये इथला शेतकरी त्रस्त आहे. 770 शेतकरी मारले गेले, कोणी बोलत नाही. बरोबर आहे. मणिपूर सारखं आदिवासी राज्य हे आजही पेटत आहे, कोणी दखल घेत नाही. 7-8 महिला पैलवानांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणण्यापेक्षा देशाच्या अस्मितेसाठी प्रचंड मेहनत घेऊन गोल्ड मेडल मिळवले. बरोबर. त्यांचा छळ होतो, कोणी बोलत नाही. 25 ते 27 हजार तरुणांनी नोकऱ्या मिळत नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव पाडले जात आहे. अगदी बरोबर. शाळा बंद होत आहे. 66,000 शाळा बंद झाल्या. 60 ते 65,000 शिक्षकांची पदे रिक्त आहे. खाजगीकरण सुरू झालेलं. या देशातल्या सुंदर सुंदर कंपनी, ज्याला आपण 350 सार्वजनिक उपक्रम, ते पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर मनमोहन सिंग साहेबांपर्यंत निर्माण झाले, ते सुद्धा विकले जात आहे. LIC सारखे विकले जात आहे, एअर इंडिया विकले जात आहे. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये काँग्रेस जगली तर हा देश अखंड राहू शकेल. कारण आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद आम्ही स्वीकारले आहे. बरोबर. धर्मनिरपेक्ष भूमिकेतून जर आम्ही वागलो तर कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा हे बाजूला ठेवून राष्ट्रसंत जे म्हणायचे ना की सबके लिए खुला आहे मंदिर हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी होकर. हा देश कुठल्याही एका धर्मियांचा देश नाही, हा कुठल्याही एका जातीयांचा देश नाही. तुम्ही जे म्हटलं ना की घराणेशाही वगैरे वगैरे, क्वचित प्रसंगी माझा मुलगा, मी जर शिक्षक असेल तर माझा मुलगा कधी कधी शिक्षक होतो. अच्छा, हो बरोबर. अशाच प्रकारे काही घराणेशाहीचा डाग आम्हाला लागलेला आहे. घराणेशाहीचा आरोप आमच्यावर होत आहे. तो थोडाफार बरोबर आहे. पण ती घराणेशाही म्हणण्यापेक्षा माझ्यासारखा एक आदिवासी माणूस, माझ्या घरचं कोणीच नव्हतं. माझ्या घरचा एकही माणूस सरपंच सुद्धा नव्हता. पण काँग्रेसच्या विचारधारेने बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 50% आरक्षणाच्या तत्वामुळे वसंत कुर्केला काँग्रेसने स्वीकारलं. बाबासाहेबांचे विचार स्वीकारले आणि मी मंत्री झालो. मंत्र्यापर्यंत त्याचा अर्थ मी मंत्री झाल्याच्या नंतर मला घटनेची प्रास्ताविका छापता आली. माझा महाराष्ट्र देशामध्ये 17 वर्षे 20व्या नंबर होता गुणवत्तेमध्ये. माझ्या काळात मला गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शिक्षकांची नाराजी असेल, कोणाची असेल नसेल, पण मेहनत करून देशात आपण नंबर 3 वर गुणवत्तेमध्ये आलो. आजच्या घडीला राहुलजींनी विचार हा केला की प्रत्येक माणसाने, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याने जेवढे वर्किंग अवर्स आमचे राहुलजींची आहे, जितकी मेहनत ते घेतात तितकीच मेहनत खालच्याने सुद्धा घेणं गरजेचं आहे. सध्या रिसेंटली पक्षामध्ये जिल्हाध्यक्षाच्या निवडीच्या संदर्भाने नेमकी काय, म्हणून ती चर्चा आहे की असा जिल्ह्याला नेता मिळाला, जसा देशाला नेता मिळाला. आम्हाला राहुलजी आहे, प्रियंकाजी आहे, सोनियाजी आहे, द लीडर ऑफ अपोजिशन. ती मोठमोठी लीडर ऑफ अपोजिशन आहे माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा. कारण लोकशाहीचं मंदिर हे नेतृत्वाच्या, सक्षम नेतृत्वाच्या खांद्यावरच स्थिर राहू शकतं. म्हणून जिल्ह्याचा नेता सुद्धा हा निर्भय असला पाहिजे, तो निर्दोष असला पाहिजे, तो निसंशय असला पाहिजे, तो निर्वैर असला पाहिजे आणि तो मनाने निर्मळ पण असला पाहिजे. त्याही पेक्षा पक्षावर त्याची प्रचंड मोठी निष्ठा असली पाहिजे.
प्रेम असलं पाहिजे. बरोबर. प्रेम असलं पाहिजे. म्हणजे त्यात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सत्तेसाठी पदासाठी जाणं हे बिलकुल उचित नाही. काँग्रेसमध्ये राहायचं आणि बीजेपीच्या लोकांसोबत हात मिळवायची, काँग्रेससोबत राहायचं आणि माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी बीजेपी सोबत अलायन्स करायची, अलायन्स करायची. ही बाब आम्हाला शोभणारी नाही. बरोबर. भाग काय झालं तरी चालेल, परंतु देश विघातक विचारसरणीच्या विरोधात आम्हाला काही लढायचं. नावं समोर आलेली आहेत का नेमकी काही? काही नावं आता पुढे आलेली आहे. त्याच्यामध्ये अच्छा, एखादं नाव. आता कुठलंही एक नाव काही 100% कोणाकडे येणार नाही. काही 4-5 नावं असतील. 4-5 नाव असतील. त्याच्यामध्ये आता आजचे काय होते ते मला माहित नाही. ओके. पण नाव काही चर्चेत आलेली आहे. काही एखादं 2 हे नाव उद्या सांगता येईल. 2-4 नावं जर आपण मला वाटतं. सध्या आमचे बांधव आपापली नावं ते सुचवत आहेत. ओके. तर आजच कुठल्याही प्रकारच्या नावांना उजाळा देण्यापेक्षा मी उद्या आपल्याशी बोलेल. परंतु मला खात्री आहे की राहुलजींनी ठरवल्याप्रमाणे सगळ्या जाती धर्म पंथाच्या लोकांचं मनमोकळेपणे मन ऐकून घेतल्याच्या नंतर त्याचं मत पक्क करून राहुलजींकडे हे नाव जातील. ज्याच्यामध्ये तो माणूस एक प्रश्न असा होता सर, गेल्या 35-40 वर्षापासून ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काम केलेले रवी डोक यांचंही नाव मी चर्चेमध्ये ऐकलेलं आहे. या नावाबद्दल नेमकं आपलं काय मत आहे? ही नावं सुचवण्याचा त्या कार्यकर्त्यांना अधिकार आहे. ओके. कारण ह्या कार्यकर्त्याने किंवा नेतेवाच्या कार्यकर्त्याने आपल्या लोकांसाठी काय केलेलं आहे, तर त्या योगदानाचं प्रतीक म्हणून त्यांचं नाव आलेलं असतं. नाव बरोबर की नाही? कार्यकर्त्यांनी. म्हणून आम्ही नेते नाही, आम्ही पहिल्यांदा कार्यकर्ता असतो. पक्षाचे कार्यकर्ते असले पाहिजे आणि तेही निष्ठावंत असलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लोकांना राग द्वेष चीड सुद्धा मनानं संयमानं ऐकता आलं पाहिजे. बरोबर. तर पक्ष मोठा होईल. राहुलजींच्या अंगावर एक माणूस यांनी होकारी केली, पण राहुलजींनी 1% सुद्धा त्यांच्या मनामध्ये जुगुप्सा निर्माण झाली द्वेष नाही. कारण ही निसर्ग धर्म प्रक्रिया अशाच प्रकारे माझ्या सर्वसामान्य लोकांचं मत जाणून घेऊन उद्या आमचे VIP आदरणीय संजयजी कपूर ऐकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ते जे काही नावं येतील त्याची स्क्रुटनी करून हायकमांडकडे पाठवणार. सध्या आपण पाहतो म्हटलं तर यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या निवडीच्या संदर्भात काही नावं समोर आलेली आहेत. त्याच्यामध्ये एक प्रमुख नाव स्मरणीय समोर नाव आलेली आहे. त्याच्यामध्ये जसं डोकांचं आहे, तसं विद्यमान जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं पण नाव येत आहे. नंतर आमचे सचिन नाईक आहे, अरविंद वाडूनकर आहे. कधी कधी काय लोक माझं पण नाव घेऊन टाकतात. हे अशी नावं घेण्याचा त्यांना अधिकार आहे. म्हणून आम्ही कुठल्याही नावाचा हट्ट न बाळगता, मीच झालो पाहिजे असा कुठला दुराग्रह न बाळगता, जे नाव सुचवलं जाईल माझ्या सामान्य कार्यकर्त्यांकडून ते निश्चित व्हावं. आणि त्याची निवड झाल्याच्या नंतर मात्र इलेक्शन नाही, निवड झाल्यानंतर मात्र पक्षाची इमानी इतबारी काम केलं पाहिजे. लाख संकट आलं तरी चालेल, पण डगमगता कामा नये. असा न डगमगणारा निर्दोष नेता आम्हाला हवा आहे. आणि हे राजीव गांधींचं स्वप्न निश्चित, राहुलजींचं स्वप्न निश्चित साकार होईल अशा प्रकारच्या प्रक्रियेने, असं मला आशा वाटते. सांगतो पंढरी पाटील यवतमाळ.